म्हणतात ना, कानून के हात लंबे होते, ही काही खोटं नाही. वसई युनिट 2च्या पथकाने हे करून दाखवलेलं आहे. 21 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात युनिट 2ला मोठं यश प्राप्त झालेलं आहे. 21 वर्षापूर्वी जे घडलेला गुन्हा होता, तो जो आरोपी फरार होता 21 वर्षापासून, आणि त्या आरोपीला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज सारख्या शहरातून युनिट 2ला ताब्यात घेण्यात मोठं यश आलेलं आहे. पाहूयात ही खास स्टोरी. विरार पोलीस स्टेशन CR नंबर 283/2005 हा 21 वर्षापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी जो आहे त्या आरोपीच्या पत्नीवर मैताने आणि मैताच्या मित्राने अत्याचार केले होते. मैताच्या मित्राने अत्याचार केले होते आणि मैताने त्या पत्नीला त्याच्या मित्रापर्यंत पोहोचवलं होतं. ह्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने गावाकडे गेला. त्याचं गाव बिहार. तिथून त्याने एक गावठी पिस्टल घेऊन आला आणि ते गावठी पिस्टलच्या साह्याने त्याच्या डोक्यात फायरिंग झालं नाही म्हणून त्याच्या डोक्यात पिस्टलने मारून त्याचा खून केला होता. हा 21 वर्षाचा खून आमचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक सर यांनी सूचना दिलेल्या होत्या आमच्या टीमला. त्या सूचनानुसार पोलीस निरीक्षक कोराडे युनिट 2चे यांनी आणि यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेऊन या आरोपीच्या बाबतीत ठाव ठिकाणा शोधून काढला. सध्याही आमची टीम प्रयागराज येथे आहे. आरोपी हा इथून फरार झाला आणि फरार होऊन तो प्रयागराज येथे रिक्षा चालवण्याचं काम करत होता. त्या आरोपीला त्याचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर गुप्त बातमीदारामार्फत त्याची माहिती काढली आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या आरोपीला आता इकडे घेऊन येत आहेत. तब्बल 21 वर्षानंतर आमच्या कोराडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली PSI घाडगे आणि मुकेश पवार, प्रफुल्ल पवार, अडके व साबळे यांच्या पथकाने आरोपीला प्रयागराज उत्तर प्रदेश, तुम्हाला माहिती आहे तिथून आरोपी आणणं एवढं सोपं नाही, पण तिथून त्याला ताब्यात घेऊन आरोपीला आता घेऊन येत आहेत आणि हा 21 वर्षानंतर हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आरोपीने जो खून केला त्याच्या पत्नीवर अत्याचार झाला होता. त्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी आरोपीने हा खून केलेला आहे.